नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का करावी आणि जर मे महिन्यात आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा कशा पद्धतीनं या ठिकाणी होणार, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होणार आपला 100% फायदा। पण मे महिन्यात सोयाबीनची विक्री केल्यानंतर खरंच आपला 100% फायदा होणार काय, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावावरती मे महिन्यात कसा होणार आणि मे महिन्यातच आपण सोयाबीनची विक्री का करावी याबद्दल घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर आढावा। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा भाव हा $11.25 ते त्या ठिकाणी $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। जाणकारांच्या मते मे महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळून भाव पातळी $12.5 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचू शकते। दुसरीकडे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे, हा बाजारभाव मित्रांनो सध्या आपण बघू शकता 4300 ते 4600 च्या दरम्यान आहे। मे महिन्यात देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होऊन सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला 4300 ते 4700 च्या दरम्यान सुरुवातीला आणि 31 मे पर्यंत 4800 पर्यंत जाताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। आता मुख्य गोष्ट काय की यंदा पाऊस चांगला आहे, ही आनंदाची वार्ता आहे। त्यामुळे पैशाची तडजोड करण्यासाठी आपण जून महिन्यामध्ये ऐन पेरणीच्या वेळी सोयाबीनची विक्री करतो, त्यामुळे सोयाबीनची आवक आपल्याला पेरणीच्या वेळी वाढताना दिसणार आहे आणि पुन्हा भाव कोसळणार आहेत। म्हणून आपल्याला 100-200 चा एक्स्ट्रा भाव पाहिजे असेल तर आपण मे महिन्यात सोयाबीनची विक्री करावी आणि म्हणून 4600 च्या भावावर 50% आणि 4800 च्या भावावर उर्वरित 50% सोयाबीन विकलं तर आपल्या या ठिकाणी होणार 100% फायदा।
आणि भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येईल का, हा प्रश्न मात्र तिथं अधोरेखित आहेच. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा. तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.